तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या आमदारांची बैठक बोलावली असं कळतंय। आज दुपारी ही महत्त्वाची बैठक वर्षा किंवा मग ठाण्याच्या नंदनवन इथल्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती आहे। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री खाते वाटपाबरोबरच महायुतीतल्या आपल्या सहभागाबद्दल सुद्धा आमदारांना मार्गदर्शन करतील असं कळतंय। शिवसेनेच्या वाट्याला 13 मंत्रिपदे येण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। याच्यामध्ये काही जुने ज्येष्ठ नेते असतील ज्यांना संधी मिळेल आणि मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेकडून काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती कळते। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, बैठकीमध्ये नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे असतील आणि कुठले नवीन चेहरे मंत्रिपदासंदर्भात चर्चेत आहेत? दुपारनंतर ही बैठक वर्षा किंवा मलबारीला असलेल्या नंदनवन या निवासस्थानी ही बैठक होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे सध्या ठाण्यात आहेत, ते मुंबईत येतील आणि मग ती बैठक होईल अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे आमदारांची ही महत्त्वाची दुसरी बैठक असणार आहे। निकाल लागल्यानंतर जी बैठक झाली त्यात एकनाथ शिंदेची गटनेते म्हणून निवड झाली। मात्र आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का, सत्तेत राहणार का ही चर्चा सुरू असताना आमदारांसोबत ही बैठक आहे। मंत्रिमंडळाच्या गोष्टी कशा ठरतायत, कशा पद्धतीने मंत्रिमंडळ बनवलं जाईल, कुठल्या ज्येष्ठ नेत्यांना ज्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जाईल, तर काही नेत्यांना वगळण्यात येईल, अशी एक सगळ्या गोष्टींची कल्पना जी आहे ती आमदारांना दिली जाईल। पुढची प्रक्रिया काय असेल याची जी, कल्पना जी आहे ती आमदारांना दिली जाईल। आज दुपारी ही बैठक होण्याची शक्यता आहे। अगदी या बैठकीचे पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।